पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे नन्दमाधवम्. चष्मा लावायचा राहिला आहे, मला कोण दिसतं ते. कट्वं ललवनात्युष्ण कट्वं ललवनात्युष्ण तीक्ष्णरूक्षविदाहिनः तीक्ष्णरूक्षविदाहिनः आहारा राजसस्येष्टा आहारा राजसस्येष्टा दुःखशोकमयप्रदा दुःखशोकामयप्रदा कट्वं लवनात्युष्ण तीक्ष्णरूक्षविदाहिनः आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदा. कटु आम्ल लवण अति उष्ण तीक्ष्ण रुक्ष विदाहिनः आहाराः राजसस्य इष्टा दुःख शोक आमय प्रदाह. असा पदच्छेद आहे, अन्वय काय फारसा नाही त्याच्यात. तर कट्वं लवनात्युष्ण तीक्ष्ण विदाहिनः दुःख शोकामय प्रदाह आहारा राजसस्य इष्टाः असा अन्वय आहे. थोडक्यात अर्थ असा आहे, तर कटू आम्ल लवण अतिउष्ण तीक्ष्ण आणि वृक्ष विदाहिनः शोक दुःख शोक आमय प्रदाह आणि असा आहारा राजसस्य इष्टा. असा राजस पुरुषाला हा आहार अत्यंत प्रिय असतो. तर त्याच्यामध्ये अति हे काय विशेषण आहे, आणि अति विशेषणने काय लावायचे, अति कटू अति आम्ल अति खारट अति उष्ण अति तीक्ष्ण अति वृक्ष आणि असं अतिविदाहीन. हे सर्व पदार्थ त्याचा परिणाम दुःख शोक आणि आमय प्रदाह असे या ठिकाणी दुःखदायी असतात. आणि असा आहार त्या राजस पुरुषाला प्रिय असतो. असा या श्लोकाचा सरळ अर्थ तेवढाच आहे, आणि मतितार्थ तेवढाच आहे, शब्दशः अर्थ तेवढाच आहे. त्याच्यात काय अर्थच नाही. आता कटू म्हणजे कटू, दुसरं काय सांगावं त्याच्यात. कटू म्हणजे कटू. तर कटू म्हणजे राजस पुरुषाला, मग आपण कडू खात नाहीत का? आपण कटू खातो, आपणही कटू खातो, राजसही खातात, तामसही खातात, सात्विकही खातात. मग दोघातला फरक काय आहे? तर अति या विशेषणाने त्यातलं वेगळं केलं.
आपण सामान्यतः सर्वसाधारण खातो आपण औषधाच्या दृष्टीने किंवा जेवणात कारल्यासारखं कालवून पण खातो, पण आपलं अति नसतं. आणि म्हणून अति या विशेषणाने, तर या ठिकाणी अति याने काय केलंय ते अतिशय म्हणजे मापापेक्षा जास्त. तर अति याने काय केलं म्हणतो अति उपसर्ग आहे का रे पोरो, तर या उपसर्गाने बाकीच्या सगळ्यापेक्षा त्याला विशेष दाखवलं आहे. तर कटू खातो म्हणजे कटू काय असतं, मग कटू काय खातच का, मग लिंबाचा पाला थोडाच खातो, पण खाण्यातले सुद्धा काही पदार्थ असतात. तर ते कोणते असतात ते, आता कटू आपण कारलं खातो, कारलं असे काही पदार्थ असतात, काही शेरणे असतात, काही कारले असतात, असे कटू पदार्थ असतात. काही पदार्थ भाज्या असतात, काही ते खाल्ल्या कच्च्या खाल्ल्या ते कडू लागतात त्या. तर असं जे कडू आहे ते. आणि दुसरा आहे आम्ल. आम्ल याचा अर्थ आंबट. आंबट खायचं म्हणजे किती खायचं, तर ते आंबट खात असताना इकडं त्या साऊथकडे आपण गेलो होतो, तिकडे ते रामेश्वराकडे, त्यांच्याकडे ते लिंबाची पावडर असते, असे मोठमोठे पुडे असतात. ते फक्त चपातीत नसते त्यांच्याकडं, ते भातात नाही टाकीत, नाही तर बाकी जे असेल त्याच्यात ती पावडर टाकणार. वरण असू दे, भाजी असू दे, चटणी असू दे, सांबार असू दे, ते त्याच्यात आंबट करणं कशात तोंड लावा, ते पाणी आंबट करत नाही एवढीच गोष्ट थोड्या. नाहीतर काही खातो मी आंबट आहे का नाही, पण ते काही सामान्य आंबट नाही, चांगल्यापैकी आंबट असतं ते, पण ते खातात ते. तर ते असं आंबट. तर आपल्याकडे सुद्धा काही आंबट खाणारी माणसं आहेत. आमची इथे एक माणूस आहे, तो ताटभर लिंब खातो एकदाच. पटन का आपलं ते ताट भरून लिंब ते खाऊन टाकतो तो. त्याच्या दारातच झाड आहे ते लिंबाचं. म्हणजे ते जेवायला जर बसला तर तो कडाकड एक तोंडात घातलं का चावायचं थोकायचं, दुसरं तोंडात घातलं का चावायचं आणि थोकायचं. आता तो कुठं जीव ठेवीत असेल हे पांडुरंगाला माहिती ते आता. पण ती प्रत्यक्षाची गोष्ट. आणि त्याच्या मुलांनी मला सांगितलं की ते आमचे भाऊ खातीत म्हणते एवढी लिंबू, ते बसले तर ताटभर खातात, पण ते 2-4 तर नक्की खातात म्हणे. आता एका जेवणात 2-4 लिंब जरी खाल्ले ते आपल्याला म्हणजे केस पेपर काढायचंच काम आहे आपलं. म्हणजे ते आंबट खावं लागतं, शरीराला आंबट लागतं. पण अत्यंत आंबट सरबत पित असताना सुद्धा कुठं सरबत प्यायचा प्रसंग आला तर काहीच नाही, बघ घ्या सरबत, हे काय मी करते बरं कर सरबत. त्या ग्लास भरायच्यात लिंबू अर्ध का म्हणून सरकन फिरणार ते अर्ध लिंबू त्या एका ग्लासामध्ये. आता म्हणजे एक आपण जिबीला लावलं का पारवय कुंठच दिसत आहे आपल्याला ते. तर ते असे आंबट, अति आंबट खातात माणसं काय. मग अति आंबट खाणं चुकीचं आहे का बरोबर हा विषय नाही, पण ज्या व्यक्तीला अत्यंत आंबट आवडतं मापापेक्षा तो मनुष्य राजस असतो. राजस माणसाला अत्यंत आंबट असं आवडतं. आणि लवण, आपल्यापेक्षा विदर्भातली माणसं जास्त खारट खातात. तो मीठ काही एक प्रकारचं नसतं, अनेक प्रकारचं असतं. कंपनीतून आले टाटाचं वगैरे हे मीठ असतं, आणि ते शेंदे लोण असतं ते एक मीठ असतं, ते पादे लोण असतं ते एक मीठ असतं, आणि त्याच्यात अजून प्रक्रिया करून त्याला वेगळे नाव ठेवलेले असतात. मग ते असं ते मीठ असतं ते. तर ते असे लवण खात असताना भाजीतही ते मीठ जास्त टाकतात, आणि खात असताना त्या मध्ये ते असं मीठ त्या ताटात ढिग असतो, त्याला बोट लावायचं मध्येच चाटायचं, आणि पूर्ण जेवण झालं का ते हाताला चोळायचं, ते हातात जिभेला लावायचा आणि मग हात धुवायचा. म्हणजे ते खारट किती खातात हे त्यालाच माहीत आहे. ते काही खारट असे असतात ते कालवून वगैरे आपण खाऊ शकत नाहीत. तर ते अत्यंत खारट म्हणजे याचा अर्थ कोणताही अतिरस असेल तर तो शरीराला बाधकच असतो. तो अति कडू खाल्लं तरी बाधतं. पण शरीराची गोष्ट अशी असते, ज्याला ज्याची सवय झाली तर त्याचं ते औषध बनतं, त्याचं ते आपलं त्याचं ते अन्न बनतं. म्हणजे विष जरी असलं तरी ते थोडं करून जर खायला लागलं तर ते विषसुद्धा त्याचं एक अन्न बनून जातं. ते तसं एखाद्याला सवय झाल्याच्या नंतर तो अति कटूही खातो आणि अत्यंत खारटही खात असतो. त्याचप्रमाणे म्हणजे अत्यंत कडू, अत्यंत आंबट आणि अत्यंत खारट
आणि त्याच्या पुढची गोष्ट मग चहा असतो. विशेषतः माणसाकडे पाहायला मिळतं आपल्याला जास्त उष्ण खाणारे पदार्थ कोणते असतात? बहुधा चहा असतो. चहा कॉफी माणसं अति गरम पितात. म्हणजे काही माणसाला त्या चुरून त्याच्यात वतलं का लगेच तोंडाला त्याच्या वाफा निघतात. तर तरी बिचारे काय म्हणतात, बाया गारच झाला, आता गारच झाला, वाफा निघतात तरी गारच झाला. तसं ते कालवण असतं. काही माणसाला भाकरी चपाती असते ना, ते तिथून आली का ते कुठं जेवायचा प्रसंग, मी जेवत नाही कुठं, पण जर प्रसंग आला आणि पोळी खायची असली ना, काय त्यांच्या डोक्यात ती गरम गरम ते तव्यावरती पुलात वर घ्यायची, ह्या गरम आली गरम. अरे पण ते काय खायचे कस काय? ते 15 मिनिट त्याला फू 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 करीत बसावं. त्यात गुळवणी गरम आणि त्याच्यात ते टाकलं का आमटीच्या इकडे वाफा निघतात. आमटीचा फुरका मारला का शेंडी उभी राहते. गुळवणी गरम तोंडात घातलं का डोळ्यातून पाणी येतं. आता हे युद्ध हे का जेवण हेच काही कळत नाही. युद्ध हे का जेवण हेच काही कळत नाही. तर अति उष्ण, तर विशेषतः उष्ण पाहायला मिळतं आपल्याला. जे बेचारी असतात त्याला काय म्हणतो, रसज्ञ त्याला म्हणतात. तो विशेषतः गरम खाण्याचा प्रसंग येतो तो एक भजे, आणि दुसरी गोष्ट पुरणाची पोळी, आणि तिसरी गोष्ट चहा कॉफी, असे काही पदार्थ असतात. ते अत्यंत गरम गरम ते पण गरम खायचे असतात, पण ते अति नसते खायचं. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेवढा गरम खातो, त्याच्यावर जर बिडी धरली तर बिडी पण पेटन म्हणे, म्हणजे वात धरली तर वात पण पेटन, एवढं गरम खातो तरी तो म्हणतो गारच झालं. ते म्हणजे अति उष्ण आवडणं, मग त्याला काय म्हणतात ते राजस. अति उष्ण त्याप्रमाणे तीक्ष्ण. तीक्ष्ण याचा अर्थ अत्यंत तीक्ष्ण शब्दार्थ आहे अत्यंत तिखट. तर काही ठिकाणी तिखट, आपण कोल्हापूर वगैरे दक्षिण भागाला जितकं तुम्ही जाल, सोलापुरात ह्या भागात तिकडं तुम्ही गेलात तर त्यांचं कालवण आपण एक घास खाल्ल्याबरोबर डोळ्यातून पाणी येते आपल्या, लाल भडक असते ती. आता ते उत्तर प्रदेशामध्ये लाल मिरची नाही वापरते, ती हिरवी मिरचीच वापरतात, आणि एकदम सिंपल असतं. त्यांच्या चवच नसते, त्या माणसांनाही चव नाही, त्या पदार्थालाही चव नाही. आणि बेचव पदार्थ काही खायचे असले तर काशीत जावं, मग त्याला सगळ्यात मोठी चव कोणती, तर फक्त बेचव हीच त्याची चव. गाजर खा, मुळा खा, ते भोपळे खा, काही मिरची घ्या, तो आपल्याकडची माणसं त्या कच्च्याच मिरच्या कचा चावतील थुकून टाकतील. ती म्हणजे त्याला ते काही चव नाही. काशीमध्ये भगवान शंकरांनी ती सगळी चव मारून टाकलेली आहे, काही ठेवली नाही चव त्याच्यामध्ये. ते असे बरं, ते आपल्यासारखे काही एवढी दरिद्री नाही, ती ढय मोकळ्या मारणी. त्यांचा मुळा पाहिला का पोटरीसारखा, गाजर पाहिलं का पोटरीसारखं, ते भोपळा पाहिला का मांडीसारखा. एवढे कसे काय होतीत काय नको, पण ते असे असतात ती बिचारी. तर ते तिकडं नाही तिखट खात, पण इकडं तिखट खातात. पण आपल्याकडे सुद्धा काही माणसं अत्यंत तिखट खातात, ते तिक्त म्हणजे तीक्ष्ण. एवढे तिखट की फुरका मारला. आपले ती गावडी महाराज गंमत करायची, दृष्टांत सांगायचं तुमच्या असं लक्षात ठेव. ते म्हणले पत्र्याची खोली मी मायना म्हटले, आणि मावशीचं लय आग्रह, जेवायला या महाराज गेलो म्हणजे जेवायला. आता मावशीने केली मोठी हौशीने आमटी, आणि आमटी केल्यानंतर वरून मी मायना आणि डोक्याला लागते एवढे पत्रे, खोली बारीक, असं तापले. मावशी चूल चालली पुढून, वरून तो पत्रा तापल्याला, भाकर गरम ताटात, आणि मावशीने आमटी टाकली ताटात गरम. आता बाईचं तिला इच्छा काय असते, कालवण भाकरीसारखीच असते, मग कालवण कसं काय झालं बुवा. आणि मग ती चुरली भाकर वतली आमटी म्हणे, आणि पहिला फुरका मारल्यावरती माझी शेंडी उभी राहिली म्हणली. दुसरा फुरका मारला तर डोळ्यातून पाणी आलं, आणि तिसरा फुरका मारल्यावर बाईने विचारलं महाराज तुम्ही किती भाऊ आहेत? ते म्हणले बाई जर तुझ्या आमटीतून तडाख्यातून वाचला तर एकच, तुझ्या आमटीच्या तडाख्यातून नाही वाचला तर मग आम्ही दोघं आहेत म्हणजे. असं अत्यंत तिखट खातात काही माणसं, ते अत्यंत तिखट. उलट ते खायला लागले ना ते काय मायला म्हणतात बया या मिरच्याच तिखट नाहीत, म्हणजे मिरचीच तिखट नसतात ते. असं तर तिखट आपण पण खातो ना, पण त्याला काय म्हणतो आपण जेमतेम मापापुरतं. पण हे अत्यंत तिखट
आणि अत्यंत वृक्ष. वृक्ष याचा अर्थ शेंगदाणे, फुटाणे, मुरमुरे, चिवडे हे असे हे अत्यंत वृक्ष. त्याच्यात काय कोरडेच असतात ते. माऊलीने म्हटले परस्पर खाता दात आदळू होय दाता, म्हणजे धडाधड दात वाचले पाहिजे ते खाता खाता, असे एवढे ते कोरडे पदार्थ असतात. पण ते खातात माणसं ते, आणि जीवाला त्रास करून घेतात ते. तर अत्यंत वृक्ष, अत्यंत कोरडे. आणि विदाहीन हा याचा अर्थ दहा निर्माण करणारे. मग ते काय माणसं मोठे हौशेने मसाले करतात. मग मुठभर लवंगा, मुठभर मिरेन, मुठभर दालचिनीन, मुठभर हेन, मुठभर तेन, मग ते जिरेन, मोहरीन, हे सगळे अत्यंत दहा करणारे पदार्थ असतात. दहा करणारे 10 पदार्थ एकत्र घालायचे आणि त्याच्यात चटणी घालायची आणि ते मिक्स करायचे आणि ते असे बोलले 2-2, 4-4 चमचे त्या कालवणात टाकायचे. तर ते अत्यंत शरीराचा 10 करतात ते पदार्थ, असं आहे. तर ते त्या याच्यामध्ये चहामध्ये आलट आहे, भलं एवढं आलट ठसाठस ठसलं का धीर टाकून अक्का बरं ह्याच्यात एवढंच आलं तिखट, हां आल्यात चहा चांगला लागला बरं का, थोडं जास्त तिखट झालं थोडं, पण चांगलं लागलं. मग एवढं आलं पिलं ते. मला चुकून जर एवढं आलं टाकलं, दिवसभर नाही रात्रभरही जागा आणि दिवसभरही जागा. ते चहाचं माझं काय वावडं हे काय कळलं. मला चहा प्या वाटतोय आणि तो काय मला नाही येऊ देत जवळ. एका दिवशी चहा प्याला का 3 दिवस गडी खडा पहारा आणि त्यात आलं टाकावं, कामच मिटलं. मग 10 करणारे म्हणजे जळजळ निर्माण करणारे असे ते पदार्थ असतात. त्याला म्हणतात ते विदाहीना, 10 करणारे. म्हणजे अत्यंत कडू, अत्यंत आंबट, अत्यंत खारट, अत्यंत उष्ण, अत्यंत तीक्ष्ण तिखट, अत्यंत कोरडे ठणठणीत आणि अत्यंत 10 करणारे असे जे पदार्थ असतात. किती आहेत ते? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. हे 7 पदार्थ खाल्ल्याच्या नंतर काहींना खाता खाता आणि काहींना खाल्ल्याच्या नंतर 2-5 मिनिटांनी आणि काहींचा परिणाम तासांनी आणि काहींचा परिणाम सकाळच्या वेळी. तर हे सगळे दुःखच देणार आहेत. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, दुःख काय म्हणतो ते, दुःख आणि शोक. शोक ते म्हणजे त्याला शोक, तोंडाला कोरड पडणं त्याला शोक म्हणतात, शुच असतात. आणि शोक करणं म्हणजे ते काय, त्याला सामोरं जावं लागतं ना. म्हणजे दुःख, चिंता, रोग उत्पन्न करणारी. आयला तसा सगळे मिरच्याची भाजी खाल्ली होता, काय होईल तर काय हो, पोटाचं काय होईल तर काय, मग त्याचा शोक सुरू झाला. तो असा दुःख होतं, शोकही होतं आणि शेवटी या ठिकाणी आमयप्रदा म्हणजे रोगही उत्पन्न होतात. आणि असा आहार ज्याला आवडतो त्या पुरुषाला राजस पुरुष असं म्हणतात. असा राजस आहार सांगितला. आणि पाठीमागच्या 8व्या श्लोकामध्ये सात्विक आहार सांगितला, 9व्या श्लोकामध्ये राजस आहार सांगितला आणि आता 10व्या श्लोकामध्ये तामस आहार सांगायचा. यात यामम गतरसम, यात यामम गतरसम पूती पर्युषितञ्च यत्, पूती पर्युषितञ्च यत् उच्छिष्टमपि च मेध्यम्, उच्छिष्टमपि च मेध्यम्, उच्छिष्टमपि च मेध्यम् भोजनं तामसप्रियम्, भोजनं तामसप्रियम् यातयामं गतरसं पूतिपर्युषितञ्च यत् उच्छिष्टमपि च मेध्यं भोजनं तामसप्रियम्. यात यामं गतरसं पूति पर्युषितञ्च यत् उच्छिष्टम अपि च अमेध्यम भोजनम तामसप्रियम. असा आहार हा तामस माणसाला प्रिय असतो. तर जे भोजन आहे यात यामम, पहिलं जे भोजन आहे यात यामम, यात यामम याचा अर्थ
अर्ध कच्च अर्ध पक्व झालं असं त्याला म्हणतात यात यामम. म्हणजे थोडक्यात यात याम याम याचा अर्थ आहे की भोजन तयार होऊन एक प्रहर लोटल्यानंतर त्याला याम असं म्हणतात. आणि यात यामन म्हणून त्याला काय म्हटलं, जर कधी थोडंसं कच्चं शिजलेलं असलं तरी त्याला सुद्धा यात याम असं म्हणतात. अर्ध पक्वन अर्ध शिजलेलं त्याला म्हणतात यात यामम. आणि काही वेळेला काय असतं, हे पदार्थ तामस जे पदार्थ आहेत तेच सात्विक असतात आणि जे सात्विक पदार्थ आहेत तेच तामस राजस होतात. तर ते का होतात, काही वेळेला देशाने काही वेळेला कालाने. आता तो चांगला वरण भात कसं असतं, चांगलं असतं. वरण आहे, उत्तम प्रकारचा पांढरा शुभ्र भात आहे, मुगा डाळीचं वरण आहे, त्याच्यावरचं तूप घातलं, अत्यंत सात्विक आहार आहे, सात्विक आहार आहे. पण जर तो 4 तासाच्या नंतर खाल्ला तर तो यात याम होतो. आणि तोच आता काय कालन दूषित झालं, ते त्याला कालाने तामसत्व आलं. त्याला काय झालं, ते कालाने तामसत्व आलं. त्यानंतर समजा तोच त्याचा नैवेद्य दाखवला कुठं प्रेताजवळ स्मशानभूमीमध्ये, आणि मग तुम्ही जर ते खायचं ठरलं तर त्याला तामस होतं येतं. म्हणजे ते देशाने तामस होतं. म्हणजे देश आणि काल अन्न तेच असतं, पण त्या अन्नात देशाने कालाने प्रक्रियेने 3 रूपाने जर बदललं तर त्याच अन्नामध्ये तामसत्व येतं. जी भाजी चांगली उत्तम प्रकारचे करून 3 तासाच्या आत जर खाल्ली तर ती सात्विक राहील ती. पण तीच भाजी 4 तासाच्या नंतर जर खाल्ली तर तिला तामसत्व येतं. असं आहे. आणि तीच भाजी अर्धी कच्चीच ठेवली खाल्ली तरी तिला तामसत्व येतं. म्हणून याला म्हणतात यात यामम. गतरसम, ज्याचा गमगत निघून गेलेला आहे रस. तर काही पदार्थ ताजेच खायचे असतात आणि काही पदार्थ ते ताजे नाही खाल्ले तर त्याला ते शिळेपण येतं. थोडक्यात बोरं खाण्याचा काही काळ ठरलेला आहे. तर ते बोरं आजचे उद्या चालते, 2 दिवसांनी चालते, पण त्या बोरं ज्यावेळी सुरकुट्या पडतात त्यातला रस निघून गेला असतो. आंबे असतात, ऊस असतो, ऊस वाळला, बोरं वाळले, मग ते काय काय म्हणतात गतरसम, त्यातला रस निघून गेला असतो. असे रसाचे पदार्थ असतात. बोरं, आंबे, फळं हे असतात, हे यात यामम. किंवा एखादी भाजी बिजी असते तर त्यातली जी चव असते ती चव जाऊन त्याला थोडंसं काय होतं, त्याला आंबूसपणा येतो. पण ते मग ते पूर्वीच्या काळात खायचे, अन्नाला नाव ठेवू नये. भाजी लक्ष्मी, फसा फेस आला तरी खातोय. अरे आणि लक्ष्मीला फेस आला तरी लक्ष्मीला फेस आला तर कशाला खातो? लक्ष्मी म्हणते काय फेस आल्यावर खाय, मला ताजं खाय ना. मग ते नाही खाय, ठेवून दे. पण याचा अर्थ त्यातला जो मूळ रस आहे तो रस निघून गेला तो. मग भाजी शिजवत असताना बऱ्याच वेळा वांगे बिंगे असतात गतरसम, तर त्यातला तो ताजेपणा निघून गेला असतो. पण नावेजन मग ते बळच केलं, तर वांगी देठ पार सुकली, गतरसम, त्यातला रस गेलं. भाजीसुद्धा पार अशी चिरबटासारखी वाळून गेली, ते गतरस झालं ते. मग त्यातला जो मूळ रस असतो तर तो त्यातला कमी होणं, त्याला म्हणतात निघून गेलेला आहे रस. आणि मग असं त्या भाजी असेल, फळ असेल, खाण्याच्या पूर्वीसुद्धा ते गतरस होतं आणि शिजवल्याच्या नंतर सुद्धा ते गतरस होतं. शिजून तुम्ही 3 तासाच्या नंतर ठेवल्याच्या नंतर त्यातला जो मूळ चव आहे ती चव काय होऊन जाते, निघून जाते ती त्यातल्यामुळे. तो रस जो आहे शरीराला उपयुक्त किंवा आपल्या जीवेला चव देणारा, तर तो रस निघून गेलेला असतो, त्याला म्हणतात गतरस. निघून गेलेला आहे रस अशा पदार्थाला म्हणतात गतरसम. थोडक्यात ते रसरहित, मूळ रसरहित होऊन जातात ते. आणि पोती याचा अर्थ दुर्गंधयुक्त. तो बरेच पदार्थ असे असतात ते खाता त्याचा खूप काहीतरी वास येत असतो. होय, तो कांदा असा आहे, तुम्ही कधीही खा आणि कशातही घाला, तो त्याचा गुण सोडितच नाही. तो आज आहे त्या कांद्याचं माझं लहानपणापासून इतकं भांडण झालंय, लय शत्रुत्व आमचं ते. मग ते आता कांदा खायचाच नाही, आता तो भागच आपल्याला आला नाही तो कांदा खायचा.
लहानपणी काही कालवणाला नसायचं. आणि मग ते कांदे असले का ते मग ते ते चरा कांदे चिरायचे आणि दुसऱ्या डाळी कशाच्या काय आल्यात, ते हरभरे डाळ राहायचे घरात फक्त. मग ती पसभर डाळ त्याच्यात टाकून द्यायची, त्या कांद्यात थोडं तेल आणि लाल जरत मिरची टाकून द्यायची, चुलीत लाकडं घातले का दिलं त्याच्यावर ठेवून. बोलतो एवढं पाणी, ते डाळ आणि कांदा आतमध्ये त्यांचं युद्ध, खालवर त्या उकळामध्ये त्यांचं खाली जाय वर, त्यांच्या सगळ्या उकळ्या लाल भडक पाणी आता ओतलं का खाली तो कांदा पाहिला का मिरडायला सुरुवात केली. मग काकू म्हणजे तुला काय करू तर पुढून आणू भाजी, ते काय आम्ही नाही खात का. आणि ते मस्त, ते काय आमच्या वडिलाचं काय तसं नव्हतं, त्यांनी भाकर चोरली ते वरून ओतलं का चांगलं का ते माझ्या. पण मग आता ती रेसिपी जी आली, मला नाही होत कांदे वाचून ते चहात सुद्धा कांदा घालायला बसले थोड्या दिवसांनी. काल मी एक वाचलं, ते म्हणलं चहा थोडंसं मीठ टाकून पाहतो मी, एक वेगळीच चव लागत. त्याच्यावर खाली टिपण्या त्याला एवढ्या शिवाय दिल्या होत्या लोकांनी. आणि ते मीठ टाकायला तो अजून त्यात सोडा टाक थोडंसं, म्हणजे ते जमलं ना. त्यात दूध आल्यानंतर दुधात मीठ कुठं चालतं का ते. तर ते असं आहे, ते कांद्या वाचून लोकांचं काहीच होत नाही. तर तसं त्याला काय म्हणतात, खातानीच ज्याचा दुर्गंध येतो, कांदा असतो, लसूण असते, असे काही पदार्थ असतात, खाता त्यांचा फार वास येतो. ते आपल्याला आठवणत मला काही, पण आहेत खायच्या आधीच वास होतो त्याचा ते. मग त्याला तो कोणाला हा वास नको वाटतो, कोणाला तो नको वाटतो. पण एक गोष्ट जे काय म्हणतो त्याला दुर्गंधयुक्त असे पोती परिषुतम, याचा अर्थ शिळं. आताच तुम्हाला सांगितलं 3 तासाच्या नंतर अन्न शिळं होतं, असं तसं 3.5-4 तासापर्यंत. पण आता आपल्याकडे खेडेगावात ते काय नाही, सकाळचं केलं ते दुपारी खातात, ते दुपारचे जेवण म्हणलं ते सगळं शिळच असतं तेवढं ते, पण ते चालतं तेवढं ते. तर ते असं परिषुतम, उच्चिष्टपचा मेध्यम भोजन नाही काय ते आपलं ते पात्रस्थ अन्नम काय ते आता कुठं तोंडात येतं ते उच्चिष्टम नोद्यात तथा तथा तरम, आपलं उष्ट लोकाला देऊ नये, लोकाचं उष्ट आपण खाऊ नये असं आहे. म्हणजे पात्रस्थ अन्नम स्पर्शनम दूषितम, त्या पात्रात अन्न वाढलं आपण त्यात हात घातला का ते उष्ट होतं असं आहे. त्याला आपण स्पर्श केला तर आपल्याकडे त्याला उष्ट नाही म्हणते. खाता खाता उरलं अर्ध तर त्याला उष्ट म्हणतात. आणि ताटातून खाली पडलं तर मग त्याला खरकटं म्हणतात. त्याला खरकटं म्हणत नाहीत. आपण अन्नाला हात लावला आणि मग तो खरकटाच झाला. तो आपण कपड्याला हात लावला तर नाही चालत, पण तेवढं कोणी पाळीत नाही. आणि मला त्याची लय केनस येते, त्याच्यामुळे मी कुठं जेवत नाही ना काय नाही. ते माणसं खुशाला हात पुसतात आणि लगेच भाकर वाढतात, किंवा काय ते पाट टाकले काय अशाला काय हात लावले, हात धुतल्यानंतर ते डायरेक्ट भाकरीने वाढलं पाहिजे तर ते जमत आहे. ते कशाला पाटाला जर लावला, कशाला काही घेतले भांडे इकडं तिकडं जरी ठेवली, ते हात धुवून काय त्याचा उपयोग नाही होत त्याचा तो. पण मग ते तसं होतं ते. तर ते असो भाग. तर शिळं अन्न हे माणसाला बाधतच असतं, ते कोणतंही शिळं करून खाल्लं तर. पण मग काही माणसाला त्याची फार हौस असते, माहेर लोक फार खातात ते. आताच्या नाही खायचं म्हणा, पण पूर्वीच्या काळात काही पदार्थ धापट हे मुद्दाम शिळे करून खाणार, बाजरीच्या भाकरी मुद्दाम शिळे करून खाणार, कढी हे मुद्दाम शिळी करून खाणार. ते म्हणतात शिळी कढी फार चांगली लागते, शिळी पोळी पण त्यांना चांगलं लागते, शिळं धापट पण चांगलं लागतं, शिळी बाजरीची भाकर हिरवी मिरचीचा ठेसा जर म्हटलं ना मग काय ते दिव्यामृतम भोजनम असं ते फार प्रिय वाटतं ते लोकांना. ते आवडतं, ती एक चव असते ती. पण ते शरीराला बाधतं एवढी गोष्ट सांगायचं ते. तर असं शिळं मग काय काय सांगितलं म्हणजे अर्धपक्व झालं, रसरहित झालं, दुर्गंधीयुक्त असलेलं आणि शिळं असलेलं. आणि उच्चिष्ट ज्ञानेश्वर महाजनेच्यावर खूप लिहिलं आहे, सगळ्या पोरांनी चिवडलेलं म्हणले, त्यातून उरलेलं सगळं तरी त्याला तो खूप चांगलं वाटतं म्हणले. म्हणून मुसलमानामध्ये तुमच्यापेक्षा वेगळं मुद्दाम सगळे एकत्र बसणार आणि ते सगळे त्यात चिवडणार आणि ते एकमेकाचं सगळ्याचं उष्ट खाणार. आता हॉटेलमध्ये खातात हे माणसं जवळजवळ उष्टच असतं ते, पण आता ते आपलं कोण ऐकतं ते असं. उष्ट याचा अर्थवर पहा तुम्ही. ज्या काळात भातवाडी असते त्या लोकांना ज्ञान नसतं, ते भातवाडी घेतात आणि भातवाडा त्या ताटात ठक ठक वाचतो. आता ताटातली भातवाडी टेकल्यानंतर ते काय झाली त्यात आणि पुन्हा भातात घातली. कालचं सुद्धा त्या ताटाला लावायचं कुठून पुन्हा त्याच्यात घालायचं ते.
तर ते असं होतं, ते ब्राह्मणाचे लोक वरून जे टाकतात त्याचा अर्थ ते ताटाला स्पर्श होऊ नये म्हणून ते असं. तर ते सगळं अन्न उष्ट होतं. मग उरलेलं असलं बऱ्याच वेळा टोपल्यात भाकर टाकलं जाते, उरलेलं कालवण त्याच्यात कालवण टाक. तर टोपलं असतं भाकरीचं आपल्याकडं आणि कालवणाचं भांडं असतं. तर ती अन्नपूर्णा असते. ती तुम्ही जरी खाल्लं त्याचं टाकू नका खाऊ ना, तसं बाहेरच्या बाहेर घ्या खाऊन ते, पण त्याच्यात टाकून नंतर काढायचं ते सगळं. मग त्या अन्नपूर्ण देवता असते ती, तिचा अपमान होतो तो. तिथे तसं ते टोपल्यात नाही टाकायचे असं. तर ते जाऊ द्या असं. तो उच्चिष्ट याचा अर्थ अन्नाला स्पर्श केला, आपलं ताटात हात घातला आणि एक घास खाल्ला, परत तुम्ही हात नाही घातला तरी पण ते उष्टच झालं. पात्रिस्थ अन्नम अस्य स्पर्शन दूषितम उच्चिष्टम उच्यते. आलं तोंडात. पात्रिस्थ अन्नम, पात्रात हात घातला आणि त्याला तुम्ही अस्य स्पर्श दूषणम, ते स्पर्श केल्यावरती पण आता जेवायला बसले होते, हे अर्धी भजे काढून घे. आता या असं 2-4 घास खाल्ल्यानंतर त्यातले ते भजे काढतील पुन्हा त्या टोपल्यात टाकीत. तर ते तसं नाही होत. ते असो भाग. आता आपल्याला कोणाच्या टोपल्यात टाकायचं नाही, कोणाच्या टोपल्यातलं खायचं नाही आपल्याला. तर पण ते त्याला काय होतं, त्याला नकळत तामसत होतं त्या अन्नाला, एवढं सांगण्यातलं तात्पर्य आहे. आणि पुढे काय ते तसंच अमेध्यम म्हणजे अपवित्र. तर अमेध्य म्हणजे अपवित्र. बऱ्याच कालामध्ये आपण लघवी संडास करून आल्याच्या नंतर जर स्वच्छ हातपाय धुतणे, साबण लावणे वगैरे काय केलं, त्या अन्नाला जर आपण स्पर्श केला किंवा बाहेरून मनुष्य आला किंवा एखादं कुत्रा मांजर जर शिवला तर ते आपोआप अपवित्र होतं. देव नैवेद्य घेत नाही. मग कोण सुळ्यासारखे दात असतात, जिव्हेने पाणी पितात, असे जे प्राणी असतात त्या प्राण्याने स्पर्श केलं तर तो नैवेद्य भगवान स्वीकारित नाहीत. याचा अर्थ कुत्रा आहे, मांजर आहे, तुम्ही पायात चपला घालून आलात, बाहेर सगळीकडून फिरून आलात आणि घेतला हातात ताटण चाला नैवेद्य दाखवायला, असं नाही होत. तर बाहेरून आल्याच्या नंतर त्यांनी हातपायच धुतले पाहिजे, मग जेवायला बसलं पाहिजे, चूळ भरून टाकली पाहिजे. मग अन्यतर सगळीकडून फिरून यायचं आणि लागलं स्वयंपाक करायला, मग ते आपोआप अपवित्र होऊन जातं. तर त्याला काय म्हणतात, ते स्पर्श. तर त्या स्पर्शाने ते अपवित्र होतं. असं जे तामस, ते असं जे भोजन असतं त्याला म्हणतात तामस. असं भोजन ज्याला प्रिय असतं त्याला तामस पुरुष म्हणतात. ते तामसाला प्रिय असतं. झालं, एकदाचं खायचं मिटलं. सात्विक आहार झाला, राजस आहार झाला, तामस आहार झाला. आता 3 आहार झाले. आता 3 यज्ञ सांगायचे. अफलाकांक्षिभिर्यज्ञो, अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो ययुज्यते, विधिदृष्टो ययुज्यते यष्टव्यमेवेति मनः, यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः, समाधाय स सात्विकः अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो ययुज्यते यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः. अफलाकांक्षिभिः यज्ञः विधिदृष्टः यः युज्यते यष्टव्यम एव इति मनः समाधाय स सात्विकः. असा पदछेद आहे. अन्वय असा आहे, यः विधिदृष्टः यज्ञ यष्टव्यम एव इति. तर अफला यष्टव्येव इति मनः आणि अफलाकांक्षिभिः मग समाधाय सात्विकः, मन समाधाय स सात्विकः. अर्थ असा आहे, यह नाम जो यज्ञ, असे जो यज्ञ विधिदृष्टः यज्ञ,
विधिदृष्ट म्हणजे ज्या यज्ञाला विधीच्या दृष्टीने विधीच्या नियमाने केला जातो असा, आणि यष्टव्य कर्तव्य असणारा आणि अफलाकांक्षीभिः, तर कोणत्याही फळाची इच्छा न ठेवता जो यज्ञ केला जातो तो यज्ञ मनस्समाधाय, मनाला समाधान करणारा असा तो सात्विक, त्याला सात्विक यज्ञ असं म्हणतात. तर यहा म्हणजे कोण? ज्याला हा यज्ञ सात्विक यज्ञ, जो पुरुष असा यज्ञ करतो तो पुरुष सात्विक असतो. तो यज्ञ याला म्हणजे ज्याला, ज्याने आणि जसे, तीन गोष्टी आहेत येतात. ज्याला, ज्याने आणि जसे. त्याच्यामध्ये कर्तव्य, दोष आणि बंधन असे तीन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट विधिदृष्टा म्हणण्यामध्ये काय आहे तिथे, तर या म्हणजे ज्याला सांगितलंय. तर ज्याला सांगितलं याचा अर्थ प्रत्येक आश्रमाला यज्ञ वेगळे वेगळे असतात. ब्रह्मचार्य, गृहस्थ, ब्रह्मचार्य, वानप्रस्थ आणि संन्यासी. संन्यासाला नसतं विधान, तरी आश्रमाच्या अनुसार ते यज्ञ वगैरे सांगितलेले असतात. आणि म्हणून ज्याला सांगितलं ते विधिदृष्टा, ज्याने सांगितलं, कोणी सांगितलं हे, ते काय आपल्या घरातल्या माणसांनी थोडी सांगितलं आहे, ते कोणी सांगितलं विधिदृष्टा. याचा अर्थ श्रुती, स्मृती, पुराण. त्याला काही यज्ञ असतो, पुराणयुक्त म्हणतात, श्रुतियुक्त म्हणतात, स्मृतियुक्त म्हणतात. काही आता ज्या पूजा असतात, देवपूजा, त्या काही पुराणोक्त केल्या जातात, म्हणजे थोडक्यात पुराणातले श्लोक म्हणून करतात ते असे. तो जे काय ब्राह्मण त्याच्यामध्ये शाखा असतात, ते यजुर्वेदी, ऋग्वेदी, ते ब्राह्मण असतात, माध्यम दिनी असं ते. तर ते कण्व वगैरे त्यांच्यात ते बऱ्याच शाखा आहेत. तर त्यांच्यातले त्यांच्यातसुद्धा यांनी हे मंत्र तर त्यांनी करावं. तर ब्राह्मण भिन्न असणारे जो लोक आहेत, तर त्यांनी पुराणोक्त मंत्रांनी यज्ञ पूजा वगैरे करावी. क्षत्रियांनी स्मृतियुक्त यांनी करावी आणि ब्राह्मण श्रुतियुक्त मंत्रांनी करावे. कारण मंत्र हे श्रुतीतही आहेत, स्मृत्यामध्ये आहेत, तेच मंत्र पूजेचे आणि तेच पुराणामध्ये पण ते असतात. तर असं ज्याने सांगितलं, ज्याने म्हणजे कोणी विधी कोणी सांगितलं, तो श्रुती, स्मृती, पुराण त्याला म्हणतात. आणि जसे सांगितले, कसे सांगितले ते, तर त्याला विधी असं म्हणतात. तर जसं सांगितलं, जसं विधान केलं तसं करणं. म्हणजे ज्या आश्रमाला सांगितलं त्या आश्रमाला उचित यज्ञ करणं. ज्या श्रुतीने नाम, जर तो ब्राह्मण असेल तर श्रुतियुक्त मंत्राने, आणि क्षत्रिय असेल तर स्मृतियुक्त मंत्राने, आणि त्याहून भिन्न खालचा कोणी असेल तर त्यांनी पूर्णोक्त मंत्राने. म्हणजे याला म्हणतात ते ज्याने सांगितलं त्या पद्धतीने. आणि जसं ज्याचं प्रत्येक यज्ञ सारखा नसतो. प्रत्येक यज्ञात मंत्राधिक मांडणी वगैरे हे सगळं, दाता, होता, उद्गाता हे सगळे वेगळे वेगळे असतात. तर ते असं ते ज्याने सांगितलं, ज्याला तप जे बंधन आहे ते. तर असा जो यज्ञ आहे, जो यज्ञ म्हणजे विधिदृष्टा, विधीने जे दाखवलेला आहे, विधीने जे सांगितलेलं आहे, विधीने जे नियम सांगितले ते नियम पाळून तो यज्ञ यष्टव्य, तो यज्ञ मला कर्तव्य आहे. मी काही कोणावर उपकार करीत नाही, मला काय कोणी आग्रह केला नाही, काय मला कोणी पैसे देऊन करायला लावलेलं नाही. तर यष्टव्य, तर तो यज्ञ मला कर्तव्य आहे. आणि म्हणून, आणि तिसरं काय आहे, फळाची इच्छा न करता असा यज्ञ करणं, तो मनाचं समाधान करून निष्फळ आपलं काय निष्कामतेने जो यज्ञ करणं केला जातो त्याला सात्विक यज्ञ असं म्हणतात. तर दुसरा असा आहे कर्तव्य समजून करणं आणि दोष समजून आणि बंधन समजून. आता दोष कोणता याच्यामध्ये, सकामता हा दोष असतो. आणि म्हणून काय, अफलाकांक्षीभिः, कोणत्याही फलाची इच्छा न करता
केल्या जाणारा यज्ञ तो सात्विक यज्ञ असतो. म्हणजे सकामतेचा दोष टाळून जर आपण इच्छा अपेक्षा केली तर तो दोष होईल, म्हणून त्याला काय दोष समजलं. आणि म्हणून तो दोष टाळून अफलाकांक्षी भी. आणि यज्ञ 100 काय हजारो यज्ञाचे प्रकार आहेत, पण ते माझं कर्तव्य नाही. तर यष्टव्यम, जे मला कर्तव्य आहे ते, म्हणजे कर्तव्ययुक्त आहे ते. आणि निर्दोष म्हणजे निष्कामता, सकाम केला तर दोष होईल असं निर्दोष असणारं निर्दोषत्व. आणि तिसरी गोष्ट आहे बंधन, विधीचं बंधन असतं. तर विधीचं बंधन करून मनस्समाधाय, तो मनाचं समाधान करून मग तो काय करतो, फलाची इच्छा न करणारा असा मनसमाधान करून जो केला जातो त्याला म्हणतात सात्विक यज्ञ. आता दुसरी एक गोष्ट अशी आहे, काय ते एका वाचून एक सगळं वाया जातं. ते त्यातलं एक जर सुटलं ना, सगळं काय केलं तुम्ही, खूप विधी केली. ज्या आश्रमाला जो यज्ञ सांगितला तो केला, विधी यथोचित केली, पण जर त्याला इच्छा ठेवली गेलं का दोन्ही व्हायला. मग आता खूप निष्कामतेने केला आणि विधी पण सगळी चांगली केली, पण त्याला ते कर्तव्यच नाही सांगितलं, ते गेलं का व्हायला. मग आता मग कर्तव्य आहे, ते कर्तव्याचा त्यांनी यज्ञ केला आणि अत्यंत निष्कामतेने केला. आणि पण विधी जिल चुकून, म्हणजे एका वाचून एक कामा नाही, हे का नाही. जसं उदक अग्नी धान्य झाल्या गाडी पाक, आणि एका वेळी एका कामा नाही, तसं तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर त्या यज्ञाला सात्विकता येते. त्यातून एक जर चुकलं तर त्या करण्यातली सात्विकता निघून जाते. एवढं सांगण्यातलं तात्पर्य आहे. आणि म्हणून यज्ञ करायचा, जो यज्ञ विधी दृष्टीने केला जातो, कर्तव्य समजून केला जातो, निष्काम भावनेने केला जातो, आणि एवढं सगळं करून मनाच्या समाधानाकरता हे केलं असतं, कोणतीही अपेक्षा नसता एवढं तो करतो. आणि मग त्या यज्ञाला सात्विक यज्ञ म्हणतात, असा याचा अर्थ आहे. अभिसंधाय तो फलम, अभिसंधाय तो फलम, दंभार्थमपि चैव यत्, दंभार्थमपि चैव यत् युज्यते भरतश्रेष्ठ, युज्यते भरतश्रेष्ठ, तम यज्ञे विद्धिराजसं, तम यज्ञं विद्धिराजसम्, अभिसंधाय तो फलं दंभार्थमपि चैव यत् युज्यते भरतश्रेष्ठ, त्वं यज्ञं विद्धिराजसम्. अभिसंधाय तु फलं दंभार्थम अपि च एव एतत् युज्यते भरतश्रेष्ठ, तम यज्ञं विद्धि राजसम, असा अन्वय आहे. नाही, असे पद आहेत आणि अन्वय असा आहे, तू भरतश्रेष्ठ दंभार्थम फलम अपि च एव तत् अभिसंधायुज्यते, अंतम यज्ञम राजसम विद्धी, तो यज्ञ राजस आहे असं समज. तर अर्थ असा आहे, तू याचा अर्थ मागच्याची व्यावृत्ती केली. तू हे पद नेहमी वावृत्तक असत. जो सात्विक यज्ञ केला त्याच्यापेक्षा वेगळं. परंतु हे अर्जुना, भरतश्रेष्ठ हे अर्जुना, तू इथं 3 गोष्टी, दंभार्थ हे एक सांगितलं, अभिसंधाय हे 2 सांगितलं, आणि तिसरी गोष्ट काय करते, तेच म्हणजे पहिलं हो दंभार्थ. पहिली गोष्ट जो यज्ञ आहे तो काय दंभार्थम, आणि दंभार्थम
आणि फल अभिसंधाय, फलदृष्टी पुढे ठेवून जो केल्या जातो तो त्याला म्हणतात हा राजस यज्ञ असतो. तर पहिली गोष्ट असं आहे दंभार्थम. दंभार्थ म्हणजे केवळ लोकाला दांभिकता, धर्माचं प्रदर्शन करणं त्याला म्हणतात दांभिकता. असं जर दांभिकता असतं ते आणि फळ हे सुद्धा काय आहे, दृष्टीपुढे ठेवून. त्या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, दांभिकता आणि सकामता. आणि हे दांभिकता आणि सकामता असा यज्ञ केला जातो, मग त्याला म्हणतात राजस यज्ञ. त्याच्यामध्ये काही फारसं नाही. तर तीन गोष्टी आहेत, दांभिकता आहे, सकामता आहे आणि प्रक्रियेत चूक आहे, तीन आहेत. तर दांभिकता आणि सकामता हा मनातला दोष आहे आणि प्रक्रिया हा इंद्रियातला दोष आहे. दोष तिन्ही ठिकाणी आहेत. तर दांभिकता हाही दोषच आहे, सकामता हाही दोषच आहे आणि चुकीची प्रक्रिया करणं हाही दोषच आहे. काय दोष आहे ती? तर पहिली गोष्ट दंभार्थ म्हटल्याच्या नंतर तिथं 3-4 गोष्टी होतात. पहिली गोष्ट दांभिकता आली का श्रद्धा नसते. श्रद्धा आणि दांभिकता या दोन गोष्टी अत्यंत विरुद्ध असतात. जिथं अत्यंत श्रद्धा असते तिथं दांभिकता नाही येऊ शकत आणि जिथं दांभिकता असते तिथून श्रद्धा निघून गेली असते. म्हणून याचा अर्थ तो करतो, तो काय करतो, श्रद्धा रहित, भावना रहित, विधी रहित आणि अधिकार रहित, या 4 गोष्टींनी रहित असा तो यज्ञ करीतो. कारण दांभिकतेमध्ये श्रद्धा नसते आणि दांभिकतेमध्ये त्याला भावना पण नसते. भावना ही प्रथम असते आणि श्रद्धा नंतर तयार होते. तर अशी प्रायमरी त्याला प्रथमता भावना पण नसते आणि त्याच्या करण्यामध्ये यथोचित विधी पण नसते. आणि म्हणून तर त्याला राजस. दंभात विधीची काय अपेक्षा करायची? त्याला फक्त दाखवायचं आहे, त्याला फक्त लग्न दाखवायचं आहे. त्याला डीजे काय, हारतुरे काय, फटाके काय, मिरवणूक काय, त्याला सगळं दाखवायचं आहे. आणि मग विधी, मग अहो ते लग्नाची वेळ तर फार टळून गेली राव. ते त्याला काय विधी गेला, तो विधीचा नाही प्रश्न. काय वेळ काय, तो अग्नीवरती अग्नी स्थिर आहे का, ढळला आहे का, तो ग्रह काय झाला आहे, त्याचं काय हे घे नाही. विधीहीनम. एक तुम्हाला लग्नाचं उदाहरण सांगितलं. तसंच असतं, विधीला गौण करणं किंवा विधी टाळून देणं. बऱ्याच वेळा कोणी येते पुढारी अभिषेक करायला बसतात, त्यांना वेळच नसतो. मग ते ब्राह्मण हारतात, बाब देवा घ्यावर कोण, देवा घ्यावर कोण. ते म्हणते तो 2 फुलं दे टाकून हात जोडले, उठला का निघाला तो. आता यज्ञ काय, पूजा काय, मग काय तर्पण काय किंवा काय असेल ते, काय जे असेल ते तिथं त्याची विधी. थोडक्यात ती दंभात विधी टिकल्या जात नाही. दंभामध्ये विधीचं आचरण केल्या जात नाही, विधी पाळण्यात जात नाही. दंभात विधीत भावना नसतेच पहिली. विधी श्रद्धा, आपलं चुकलं, दंभेमध्ये श्रद्धाही नसते, दंभेमध्ये भावनाही नसते आणि दंभात विधी पण नसते. याचाच अर्थ दांभिक माणसाचा हे करण्याचा त्याचा पहिला अधिकारच नसतो. 4 गोष्टी. दांभिक माणसाने काहीही करू नये. ह्या परमार्थातल्या क्रिया दंभ जर दांभिक रूपाने करू लागला तर तो करण्याचा अधिकारी सिद्ध होत नाही. दांभिक माणसं करू लागला तर त्याची कोणती विधी पाळल्या जात नाही. विधी सोडल्याशिवाय दांभिकता येईलच कशी काय त्याच्यात? दांभिकता एवढं यथोचित केलं मग तर तो दांभिक नाही ठरायचा. म्हणजे दांभिकतेत विधी पण नसते आणि दांभिकतेमध्ये देव भावना असते असं काय नाही. आणि दांभिकतेमध्ये हे केल्यानंतर मला हे फल मिळेल अशी श्रद्धा पण नसते. आणि म्हणून त्याला म्हणतात दंभार्थम. असं दंभा करता केलं त्याला म्हणतात दंभार्थ. आणि दांभिकता हा दोष आहे. मग तसंच अभिसंधाय, म्हणजे काहीतरी फल डोळ्यापुढे ठेवूनच करायचं. ते काहीतरी डोळ्यापुढे. राजाला घरी बोलवायचं, पण राजा घराशी ये, म्हणजे राजा घराशी आला पाहिजे आणि श्राद्ध न ठके, श्राद्ध जेवणही झालं पाहिजे आणि राजा घराशी आला पाहिजे. मग त्याच्याकरता नेमकं श्राद्धाचं जेवण आहे त्या दिवशीच राजाला घरी बोलायचं. एखाद्या मोठ्या माणसाला तू आलेला ही गोष्ट सिद्ध होईल.
त्याला जेवण केलं हे सिद्ध होईल, पण तुझा बाप जीव घातला हे कुठं त्याचं, ते बाप गेला कोणीकडं तो. म्हणजे याचा अर्थ डोळ्यापुढे फळ ठेवूनच केल्या जातं. जे करायचं ते कीर्तनाला जात नाही कधी, पण आज जायचं बुवा का तिथं ते आमके तमके येणार आहेत, भेट होणार आहे आपली ती, म्हणून जायचं. ते मंदिरात जात नाही, मंदिरात पण ते आमका येणार होता तिथं आणि म्हणून गेला, म्हणून हात जोडले. मग तो गेला याचा अर्थ, किंवा मंदिरात गेला तर का गेला, काहीतरी फलाची अपेक्षा ठेवून गेला ना तो, ते राजसच झालं ते. अशा प्रकारचे कालात माझ्याकडे आले होते काल, ते एक दत्त भक्त आले होते. त्यांच्या ते कोल्हापूरला एक महाराज, ते चिले महाराज होऊन गेले. ते टोपी घालायचे, चड्डी घालायचे, ते दारू प्यायचे, काही खायचे ते, पण एवढ्या त्या ट्रकवर त्यांचे फोटो दत्त ते फॅडीच असतात ते. मग आता त्याला नाही पटलं ते. आता ते दोन येताना आपल्या जवळचे होते, ते त्यांचं नाव नाही सांगत तुम्हाला. ते आमच्या घरात दत्ताची भक्ती, ते फोटो बिटो दाखवायचे. म्हणले वारकरीत नाही चालत, म्हणले अजिबात नाही चालत म्हणलं. ते त्याची वारकरीची ती गोष्ट, हे फॅडी आदेश झाला, साक्षात्कार झाला, स्वप्नात आला, त्यांनी वर हात केला, त्यांनी खाली बसलं आणि त्याला हे झालं. आमच्यात त्याला ठिपूसच नाही म्हणलं. ते तो घेऊन आला तर म्हणे तिकडं कोणला, तू आपलं कोणला ती, मला नाही लागत तुझं, तू आपला तू का म्हणे, तू काय करशील कर्म दुस्तर असे आमचे, आमचं कर्म आमच्या पुढे, आम्ही कोणाला भक्ती विकायला मोकळे नाहीत. तुझं मागवायशी तुझं, आम्ही मागवायशी तुझं पाश नाही. आणि जरी तू भेटोस, तू काय भिकारी आम्हाला काय द्यायचा. तुकाराम महाराज वारकरी देवाला असं म्हणणारे आहेत, रिद्धी सिद्धी हे मुख्य तुझे भांडवल, हे तर आमच्या पुढे फोल येत फुसकाटासारखी, त्याला फू करून आम्ही पाहतो. म्हणजे सिद्धीला विपेशन कोणता या पोशी, त्याला कोण खात आहे म्हणले, आमच्याकडे नाही चालत म्हणले. ते आम्हाला कधी स्वप्नातही येत नाही, आम्हाला कधी आदेशही होत नाही, आणि आम्हाला त्याचा काही उपयोग नाही, आणि त्यांनी दिलं तर आम्ही घेणारे नाहीत म्हणलं. हे सगळे गजाननवाले, साईबाबावाले, हे गणपतीवाले, हे दत्त, हे सगळे भिकारीच म्हणलं. ते जायचं कशाला मागायला जायचं. आता मागायला जायला एखादी बाई असली ते 4 तळाची माडी बांधू शकते, त्याच्याकरता देव कशाला लागतो. आणि देवाला तर तुला काय, तू कशाला जन्माला आला म्हणून देवाला भीक मागून प्रपंच करतो काय. पता हे कोणाला पचत नाही, त्यांना ऐकायला पण दगडाने आणतो लोक आपल्याला. म्हणजे वा नाळ फोड म्हणलं हा लय, हा 2-4 फोड म्हणायचं पार देवाला करून टाक. हो, ती एकदा दिंडी भेटली होती मला तिथं, त्या आपल्या वांबुरी फाटी तिथं पुढं. मी त्याला असं सोनवलं, पुढं त्याला इकडं थोबाड घेऊन म्हणलं, टाळ पावकात घेऊन, तू लाज नाही वाटत का तुला म्हणलं. असं कान आपल्यावर पळालं, ते काय फार चुकीची गोष्ट आहे. त्या भेटला का त्यांना नाही गुढीन सांगा, तुम्ही हे चुकीचं करताय, तुम्ही चुकीचं करताय ही गोष्ट. ते आपलं त्याच्याबद्दल आपला वाद नाही. तुम्हाला ते साईबाबा आवडतो करा, तुम्ही ते मागं पण मग तिकडे माझे कार्यक्रम बंद त्याच्यामुळे केले ना त्यांनी. त्यांच्या अजून असे धोपटले धरून, अहो त्यांना असं लईतून उठून पळावं का काय करावं. बाबळेश्वरला कीर्तन होतं तिथं, आणि त्यांचंच कीर्तन, ते असं मोठमोठे भांडे ठेवले, एक साईचे चित्र उभं केलं, चलित चित्र, त्या हात घालायचं असं, आणि एक बाई उभी केली, ते त्या हात असं घालायचं आणि त्या झोळीत घालायचं, हात असं घालायचं. तिथं कीर्तन केलं. आता ते मंडप साईबाबाचा, तिथं सगळं साईबाबाचं, आणि तिथं कीर्तन सगळं झालं. म्हणलं हे साईबाबा तुम्हाला लाज नाही वाटत का म्हणलं, तो खेळ आहे का रे म्हणलं, तुमची भावना आहे ना त्याच्याबद्दल, हा खेळ आहे काय म्हणला, तुम्ही दाखवतं काय त्याच्याबद्दल, तुमचा खेळाचा एक गोष्ट म्हणलं. ती तुमची जर भावना असेल, तुम्ही हे का केलं. त्या वार करेल म्हणलं, करे तुम्ही हे मंडप करा कीर्तन, काय अडचण नाही, पण साईबाबाच्या मंडपामध्ये साईचरित्राचं पारायण करायचं. जर हे रामगिरीला म्हटलं, हे त्यांच्या तोंडवरती, त्यांनी काय उत्तर नाही दिलं. तुम्ही जर हे पारायण केले आणि तिथं कीर्तन हरिपाठ केला, आणि मग त्या सप्ताच्या मंडपातून ज्ञानेश्वरी, गाथा, गीता हे जर उद्ध्वस्त झालं, ही संप्रदायाची परंपरा आहे. काही पडली ना परंपरा तिकडं, पूर्ण तिकडे राहता वगैरे ह्या श्रीरामपूर भागामध्ये सगळे शाहीचरित्राचे पारायण, आणि संध्याकाळी त्यात कीर्तन हरिपाठ. त्याच्याबद्दल तुम्ही असा कालवा का खिरीची पळी आमटीत काय घालता तुम्ही, ते नका न करू. ते तुम्ही लोकात संभ्रम तयार होतो, ते थोतांड आहे. पण ते आज बोलून चालणार नाही. तरी मी ते एकदम मोठा लेख लिहिलो होता, त्याच्यात लिहिलंच होतं मी ते थोतांड आहे. ते मी आता पाहिलं कोणत्या पुराणात येते, मग ते शंकराचार्य ते त्याच्यात बोललेले आहेत, ते शंकरा याच्या साईबाबाबद्दल. पण ते तिथं
कोणतीही गोष्ट भ्रमात्मक झालं, भ्रमाचा भोपळा झाला, खूप उत्पन्न झालं, खूप लोक यायला लागली, ते नाकारता येत नाही, त्यामुळे ते कोणाला बंदही करता येणार नाही. करते तर लय चांगले, देव भावना आहे बरे, इकडं वाईट व्यक्त करण्यापेक्षा करतोय ते चांगली गोष्ट आहे. ते पण त्या साईबाबाचं ना कोणत्या पुराणात वर्णन, ना त्याला कोणती परंपरा, ना कोणाचा शिष्य, ना कोणता देव. आणि त्या आता माझ्यासमोर सर तुम्हाला पण कळत असेल ते, राव मी लहान होतो आणि कोणी पुंगी सोडली, तो ह्यो होता तो गानू, काय तो पोलीस खात्यातला तो, आणि एक तो दासगणू, आणि त्यांनी चरित्र लिहिलं. आणि ते मुंबईचं होतं कोणी एक ते पोस्ट मास्तर, त्याला 4-6 पोरं झाली, आणि नंतर तो साई भक्त झाला आणि त्याचा पिक्चर काढला आणि त्याचं चरित्र लिहिलं. बाबांनी हात लावला का पुत्र चावलेलं बरं होतं, बाबांनी हात लावला त्याचा ताप गेला, बाबांनी हात लावला त्याचं पोट दुखायचं राहिलं. लोकांना हेच लागतं. आणि तिथून जे उदयाला आलं, मग नवीन सर ते साया त्या शिर्डीमध्ये एक साईबाबा निघाला म्हणायचे, साईबाबा निघाला, आणि ते धंद्यावाले 5-5 रुपये दिले का ते एसटीवाले गज भरायचे, घेऊन जायचे, दर्शन घ्यायचे का, आली 5 रुपयात साईबाबा करून, आम्ही आलो साईबाबा करून, आम्ही आलो साईबाबा करून. हे माग इथं या दत्त शिंग्याचं तुम्हाला आठवतं का, दत्त शिंग इथं ते त्याला तिथून उमराला 3 डोके फुटलेत म्हणे, आणि दत्त त्या बाईला दत्त भेटला म्हणे. ते दत्त जेव्हा गर्दी लोकांची, हे कातू कातू भाकरी घेऊन पळायचे सगळे, पायी कोणी सायकल तू, हे गर्दीच गर्दी, सगळे सगळं झालं गेलं कोणी. आता तसलं झालं ते. आता त्याला काय, त्याला लोकांनी डोक्यावर घेतलं, चल जाऊ द्या, कशा करता सांगितलं का नष्ट गेलं ते करते. दांभिकता ती म्हणजे त्या कोणत्या करण्याला तो काय विचार, त्या याच्यातून दत्तावून सांगितलं, ते आदेश झालं वगैरे, ते वार करत नाही माहीत ना आपल्याला. त्यानं आपल्याला कोणी, आपण कोणाला सांग मला देव असं पण नाही, जर भेटला तो वारकरी म्हणणारच नाही तसा मला भेटला म्हणून. त्याचं स्वप्न जरी आला, आपल्या मला स्वप्न पडलं, मला स्वप्नामध्ये आज असं असं चित्र, स्वप्नाचे ते स्वप्नात जशी भावनाला होती तसे मन कशाचा आकार धारण करू शकतं. स्वप्नात देव आलं म्हणजे आता काय ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ तुझी भावना चांगली आहे, तुझं चिंतन चांगलं आहे, देवाबद्दलचं चिंतन आहे, एवढंच त्याचा अर्थ होतो. स्वप्नात देव आलं म्हणजे काय, तू काय वैकुंठात जातो का आता. हो नाही, ते तर लय पुढची गोष्ट. वारकऱ्यामध्ये बिभीषण नापास, द्रौपदी नापास, उपमन्यू नापास, हे सगळे नापास आहेत. तुकाराम महाराजांनी लाल फुल्या मारल्यात. तुम्हाला त्यांचं काय हलकौतुक सांगतो ते 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 नको सांगू मला प्रल्हाद सांग, मला प्रल्हादासारखं दे तू द्यायचं असलं तर. उपमन्यू नको माझ्या डोळ्यापुढे ठेवू, उपमन्यू नको, बिभीषण नको, द्रौपदी नको, हे नको, कारण यांना गरज पडली आणि म्हणून त्यांनी भगवंताला अडवलं. द्रौपदीची साडी येतं काय करू, सगळं ते प्रसंगाला म्हणून, बिभीषणाला प्रसंगाला म्हणून, असे उपमन्यूला दुधाचे सागर पाहिजे होता म्हणून, असे कितीतरी ते भक्त आहेत ना, ते बाहेर करत नाही. तुकाराम म्हणजे आमच्यात नाही चालत म्हणले ते. तुकारामाचा का सगळ्या संतांची गोष्ट तशी. ज्ञानेश्वर महाराज पृथ्वी तळ राज्यमद मी नेघे नेने हे ही पद, आणि रामकृष्ण वाचे गोविंद हाच छंद तुझ्या पंथे. तू मला पृथ्वी आणि पाताळ आणि वैकुंठ हे तिन्ही लोक जर तुम्हाला द्यायला लागला, नको तुझ्याच गळ्यात बांधते. पृथ्वी तळ राज्यमद आणि मी नेने हे पद, मला हे पण पद नको, आम्हाला फक्त रामकृष्ण गोविंद हाच छंद तुझ्या पंथी, बस एवढंच आम्हाला भजन दे. तू पण नको. तुकाराम महाराज म्हणले नको 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 नको, तुझं दर्शनही नको आम्हाला, तुझ्यातून माझं काही बंदच नाही पडलं. हे उदाहरणं पण येतं आपल्याकडं असे. नको ब्रह्मज्ञान म्हणत काय, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, आणि मग मी भक्त तू देवाशी करे. तुला वाटलं तर ये माझ्या पुढे, नाही वाटलं तर नको येऊ, पण आम्हाला याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायन आवडी नलगे मुक्ती धन संपदा, संताची संगती दे आणि आम्हाला आमचं भजन करू दे. बस त्याच्यामध्ये सगळं मिळतं म्हणले आम्हाला. त्यांना हे माहिती आहे, गायचं वासरू घेऊन पुढं चाललं का गाय झक मारून मागं येते. संतांना हे पक्क माहिती आहे. याचं नामस्मरण भक्ती केली की आपली पिशवी घेऊन मागं चालणार आहे. खरंच वारकरीची गोष्ट फार वेगळी. सर आपण खरंच लय भाग्यवान आहेत. आपला आता हा वैदिक संप्रदाय हा जरी असला,
आता उत्तर प्रदेशात भागवत हे भागवत करणे आपण जवळजवळ एकच आहेत, शंकराचार्य ही सगळी पंथ आहेत, तरी त्यांच्यातून वारकत फार फरक आहे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये संतांनी लोकांना एवढी मोठी शिकवण दिली, ते सणासण गोळाच करतात. ते संन्यासी म्हणा, त्यांचे आश्रम बिश्रम खूप गोळा करतात, भोग भोगतात, ऐश्वर्य भोगतात. आपल्याकडे नाही चालत ते. आपल्याला समजच नाही स्वीकारित त्या माणसाला. काय ठरविक आता काय त्याला काम पुरते, गाडी बिडी काय थोडंफार. त्याची आऊची भाऊ जर अशी संपत्ती वाढली 50,000 कोटीची, ती नाही कोणी स्वीकारणार ना त्याला. समाज त्याच्यापासून दूर होऊन जाईल ना. ती गोष्ट समाजच त्याला वाळीत टाकतो. जर चुकीचं काय होत असेल तर समाज त्याच्यापासून असा दूर होऊन जातो. त्याला काही वेगळी शिक्षा द्यायचं काही काम पडत नाही. असा वारकरी फार शहाणा हुशार आहे आपल्याकडे वारकरी. मग बुवाबाजी आपल्या वारकत कधी चालते का? ती नाही चालत, कधीच नाही चालत. आपला बुवा एखादा थोतंडी आहे थोतंडी महाराजन बुवा आहे, आता इथं चालते पण ती कुठं दाढी जटा, कुठं मठ, आमकं तमकं छाछू ते करू शकतात. वारकरीत नाही चालत ती गोष्ट. तर ते असं आहे. दंभार्थ असा जो यज्ञ असतो त्याला राजस यज्ञ असं म्हणतात. त्याला एवढे यज्ञ सांगून टाकतो म्हणजे ती मिटून जाईल. आता वेळ तर झाली असणार आहे, तोंड दुखायला लागले याचा अर्थ झाले असं वेळ. विधिहे नम सृष्टान्नम, विधिहे नम सृष्टान्नम, मंत्रहे नम दक्षिणम, मंत्रहे नम दक्षिणम, श्रद्धा विरहित यज्ञम, श्रद्धा विरहितं यज्ञम, तामसं परिचक्षते, तामसं परिचक्षते, विधिहीनम असृष्टान्नम, मंत्रहीनम अदक्षिणम आणि श्रद्धा विरहितम. असा जो यज्ञ आहे त्या यज्ञाला तामस यज्ञ असं म्हणतात. शब्दशः अर्थ त्याचा तेवढाच आहे. विधिहीन म्हणजे त्या शास्त्राची विधी न पाळता केला यज्ञ, थोडक्यात विधिरहित त्याला म्हणतात विधिहीनम. आणि असृष्टान्नम, ज्या यज्ञामध्ये सप्तामध्ये उत्सवामध्ये लग्न असेल, आपले लग्नविधी आजही लग्नविधीपेक्षा आपल्याकडे अन्नदानाला खूप मोठं महत्त्व दिलं जातं, हे का नाही. लग्न म्हटलं की आपल्याकडं अन्नदान मुख्य भर असतो आपल्याकडं. नाही, जेवण चांगलं झालं पाहिजे म्हणजे त्याला म्हणतात तो लग्न हा एक यज्ञच असतो. लग्न हा सुद्धा काय एक यज्ञच असतो. सप्ताह हा सुद्धा काय एक यज्ञच असतो. यज्ञ केलं तर तो सुद्धा एक यज्ञच असतो. आणि त्या यज्ञामध्ये अन्नदान हे मुख्य असतं ते. आणि ते अन्नदान जर त्या यज्ञात नसेल तर त्या यज्ञाला तामस यज्ञ म्हणा. ज्या यज्ञात शास्त्राची विधी अजिबात पाळली जात नाही, थोडक्यात विधिरहित यज्ञ असेल त्या यज्ञाला तामस यज्ञ म्हणा. ज्या यज्ञामध्ये अन्नदान होतच नसेल, ब्राह्मण भोजन वारकरी भोजन असं जर मन समाधान अन्नाने होत नसेल तर त्या यज्ञाला तामस यज्ञ म्हणा. आणि तिसरी गोष्ट, ज्या यज्ञामध्ये मंत्रच नाहीत, मनानेच केले जातात सगळे, मग त्याला सुद्धा काय म्हणतात तामस. ज्या लग्नामध्ये लाजहोम नाही, विधी नाही, आज्ञा नाही, प्रदक्षिणा नाही, ब्राह्मण नाही, हे नाही, ते लग्न केलं कोर्टात केलं, त्या लग्नाला लग्न म्हणतात, पण त्याला तामस म्हणावं, दुसरं काय नाही. त्याला कोण काय म्हणतात? त्याला मंत्रहीनम आणि अदक्षिणम. मग ज्या कालामध्ये दक्षिणा हा सुद्धा एक मोठा भाग असतो. ज्या काळात ब्राह्मण यज्ञ करतात तो दक्षिणा एक काय, तो एक शास्त्राने विधी सांगितलेली आहे. किती द्यायची ती भाग वेगळा. 1 रुपया त्याच्या हातात ठेवा, पण त्यात ती दिली पाहिजे. ती अदक्षिणम त्याला तामसपणा येत असतो. आणि म्हणून आपण आपल्या अमृत महोत्सवामध्ये हायगाईच नाही, हायगाय भागवत महाराज काय हायगाईच नाही त्यांचे द्यायला. ते काय भलते कानाकन पैसे द्यायचे होते महाराज लोकांना, ते चकित करून टाकले ते. कारण अमृत महोत्सव आहे, कोणी असंतुष्ट राहता कामा नये. कोणी महाराज असतील, मंडपवाले असतील, अन्नदान असतील, खाणारे असतील, सगळे तृप्त असे, सगळे तृप्त. कोणत्या महाराजाला 25,000च्या रुपयाने दिली भागवत महाराजांनी.
आता ते मोठं त्यांना तर 50-40च द्यावं लागतात, त्याशिवाय ते येतच नाहीत. पण त्यांना त्याशिवाय काही पर्याय नसतं. पण तरी बाकीच्यांना सुद्धा 25 बहुतेक 25-22-25 असेच पैसे दिले ते. कारण का आपण ठरवलं होतं कोणी इथून अतृप्त होऊन जाऊ नये. त्याला खूप आपल्याला काय म्हणतो आपण म्हणजे आशीर्वाद देऊन जावं बा त्याला. मग ते ब्राह्मण असतील ते भागवत त्या ब्राह्मणाला पण चांगले 2 का 3 लाख रुपये आलता त्याचा खर्च. ते मगर साहेबाला माहिती, ते गंधर साहेब होते ना त्याच्यामध्ये. ते सगळे तृप्त खाण्याच्या बाबतीमध्ये सगळे अतिशय आनंदी. त्या आनंदाला काही जोडा नाही, या आनंदाशी जोडा. अतिशय शेवटपर्यंत आनंद पार गगनात गेला होता तो. तात्पर्य काय, दक्षिणा ही असतेच, ती एक संतुष्टीचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट श्रद्धा असावी लागते. लग्नात आपण कन्यादान करतो ही श्रद्धा असावी लागते. सप्तामध्ये आपण भगवत सेवा करतो ही श्रद्धा असावी लागते. आणि मी यज्ञ करतो, मला अंतःकरण शुद्ध करायचे याकरता ही भावना असावी लागते. पण श्रद्धाच नाही आणि केलं, मग सगळं केलं पण विधी सगळं यथोचित केलं पण श्रद्धाच नसेल तर त्या यज्ञाला पण तामस म्हणतात. तर असा यज्ञ, यात विधी नाही, ज्यात अन्नदान नाही, ज्यात मंत्र नाही, ज्यात दक्षिणा नाही, ज्यात श्रद्धा नाही, ह्या असा यज्ञ असेल त्याला तामस यज्ञ म्हणावं. असे 3 प्रकारचे यज्ञ सांगितले, 3 प्रकारचे आहार सांगितले. आता 3 प्रकारचे तप सांगायचे उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.